मित्रांनो नमस्कार. सगळीकडे देशभर लोकसभेचे इलेक्शनचं वारं वाहत आहे आणि अशामध्ये बिईंग अ पॉलिटिकल लिडरशिप कोच, एक राजकीय मेंटॉर या नात्याने मी माझी एक सिरीज सुरू केलं आहे. त्याला वोटर अवेअरनेस आणि मतदार जागरूकता, म्हणजे आपलं मत आपण कोणाला द्यावं. मित्रांनो, सगळे पक्ष कॅन्डिडेट देताना तिथल्या जाती बहुल एखाद्या कॅन्डिडेटला देत असतात किंवा जातीचा तिथं जास्त मोठा विचार केला जातो आणि आपणही मतदार म्हणून आत्तापर्यंत आपण जातीचा विचार करूनच बहुधा आपण आपलं मत दिलेलं असावं. मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे सिंपलसा, की जर आपण समजा आजारी पडलो तर आपण आपल्या जातीचा डॉक्टर शोधतो की आपण त्यातला एक्सपर्ट डॉक्टर शोधतो. जर एखादं कोर्टाचं लचंड जर आपल्या मागे लागलं तर ते सोडवण्यासाठी आपण एक्सपर्ट वकील शोधतो की आपण आपल्या जातीचा वकील शोधतो. जर आपलं घराचं बांधकाम करायचं आहे तर आपण तिथे आर्किटेक्चर शोधताना, म्हणजे असे अनेक कारण आहेत की जिथं आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपण आपल्या प्रत्येक कामासाठी जर आपण एक्सपर्टी शोधत असू तर मित्रांनो, जिथं देशाची धोरणं ठरणार आहेत, ज्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या कॅन्डिडेटला आपण पाठवणार आहोत त्या सभागृह देशाच्या एकंदरीत विकासाची दिशा ठरवणार असतं. त्या ठिकाणी आपण जातीचा शोधायचा की आपण आपला एक्सपर्ट शोधायचा, आपण कॅलिबरवाला उमेदवार शोधायचा. मित्रांनो, विचार करण्याची वेळ आहे की जातीचा की एक्सपर्ट. एक्सपर्ट ह्या नात्याने मित्रांनो, की तिथं सर्वोच्च पदव्या घेतलेला असं म्हणत नाही मी, पण त्यात त्याला राजकारण एक आपलं स्वतःचं ओन करिअर आहे. जसं एक डॉक्टर करिअर आहे, मेडिकल करिअर आहे, एखादा वकील एखाद्या करिअरचा आहे, तसा पॉलिटिक्स सुद्धा एक स्वतःमध्ये एक आपलं करिअर आहे. मित्रांनो, त्यातला एक्सपर्ट शोधणं खूप गरजेचं असतं. ती देशाला दिशा देणारं विकासाचं काम ज्या ठिकाणाहून होणार आहे, ज्या निर्णय प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे खासदार. आणि खासदार निवडताना मित्रांनो, जातीचा विचार न करता आपण त्याच्या कॅलिबरचा, त्याच्या एक्सपर्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जातीचं फॅड येतं कुठून आपल्या डोक्यात, किंवा जातीचं प्रेम इतकं उफाळून कसं येतं? ज्यावेळेस आपली स्वतःचीच आपल्या बहिणीला ज्यावेळेस आपली जमीन वाटून द्यायची असती त्यावेळेस मात्र आपण काट्याला टे घेऊन उभा राहतो. भावाभावात वाटण्या होताना आपण भांडणं करत असतो. मग मात्र आपण आपल्या भावाला विचारत नाही, आपण आपल्या बहिणीला विचारत नाही, आणि कोणतरी लांबचा जातीचा भाऊकीतला असतो लांबचा, त्याच्यासाठी आपण देशाला आपण बलिदान ठरवणार असतो. तिथं जातीचा विचार आपल्यात कसा काय येतो एवढा उफाळून? मित्रांनो, विचार करण्याची वेळ आहे. मी एक बिईंग अ पॉलिटिकल लिडरशिप कोच हे ज्यावेळेस मी चालवतोय वोटर अवेअरनेस कॅम्पेन, त्यावेळेस मी फक्त तुम्हाला एक मतदार, सामान्य मतदार म्हणून विनंती करू शकतो. मित्रांनो, बाकी चॉईस तुमचा आहे, तुम्ही सुज्ञ आहात. मित्रांनो, सरते शेवटी हेच सांगेल की जातीचा विचार न करता आपण कॅलिबरचा, एक्सपर्टचा, सुज्ञ, प्रामाणिक व्यक्तीचा विचार करावा, ही नम्र विनंती. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह मी भेटेन तुम्हाला. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ अनेक मित्रांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.